काँग्रेसच्या या फुटलेल्या आमदारांनंतर आता अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत। विधान परिषदेत घोडेबाजार झाला का असा आरोप या आरोपांनंतरही उपस्थित झाला। संजय राऊतांनी आमदारांना 25 कोटी आणि 2 एकर जमीन दिल्याचा दावा केलेला आहे, तर याला आता भाजप आणि शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे। आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही। कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा? जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24 त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा। काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। निरर्थक बोलायचं, काहीही बोलायचं। मग तुम्हाला जर वाटत होतं आमदार फुटले का नाही, एवढं जर तुम्हाला वाटतं की लोकसभेमध्ये आमचं वातावरण झालं, लोकांना माहिती आहे की एकतर्फी मतदान कशामुळे झालं, एका विशिष्ट समाजाने हे केलेलं मतदान होतं। त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं, तरी 2 मतं कशी फुटली। लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला, किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला, जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली, तरी 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का? आणि हे कालपासून जे सुरू केलं ना, विधान परिषद जिंकली, अब विधानसभा जितेंगे। विधान परिषद तुम्ही पैशाचा जुगार खेळून जिंकली। तुम्ही आमदारांना 5 कोटी 100 कोटीची कामं, 5 कोटी कॅश आणि 100 कोटीची कामं देऊ हे आमिष दाखवून त्या आमदारांना वोट करायला लावू।